हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सदा दीप्तीने स्नान. आता आपल्याला सदा दीप्तीने स्नान करायचे आहे. स्वाभाविकच प्रश्न पडतो की हे कसे करावे. यासाठी अनेक साधना उपासना सांगितल्या जाऊ शकतात. मला जी पद्धत भावली, रुचली आणि स्वानुभूती प्राप्त झाली त्याप्रमाणे सर्वसाधारणपणे सर्वजण जे करू शकतील ते येथे सांगत आहे. अर्थात येथे गृहीत धरले आहे की मी आत्मपुजाऱ्यांना हे सांगत आहे, त्यामुळे ते साधक आहेत, अध्यात्म सत्संग करत आहेत, यातच सदा रत आहेत, अशांसाठी मी हे लिहित आहे. नित्य नियमित दररोज भौतिकामधून जरा जरी वेळ मिळाला तरी जितका जास्तीत जास्त वेळ मिळेल तितकी सदादीप्तीची योगसाधना उपासना करावी. तुम्ही जितकी जास्त उपासना कराल तितके तुम्ही या भौतिकाच्या गराड्यामधून दूर होऊन अध्यात्मात रत व्हाल, तितके तुम्ही संचितापासून लवकर दूर जाऊ लागाल. त्या दिव्य प्रकाशाची झलक मिळाली की तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाईल. मग तुम्हाला त्या प्रकाशाविना चैन पडणार नाही. स्वतःच्याच अंतःकरणात उतरा, तेथे शांत प्रशांत व्हा. त्या परमदिव्य ऊर्जेची साधना उपासना करा, तिची पूजा करा, तिचे भजन करा, तिचे तप करा. त्या योगे तो दिव्य प्रकाश तुमच्यासाठी उजळेल. त्यात सचैल स्नान करा, विशुद्ध आणि पवित्र व्हा. त्या ऊर्जेसारखेच निर्लेप व्हा. त्या योगे तुम्हाला या भौतिकाची सत्य ओळख होईल. त्या योगे तुम्हाला अध्यात्माची सत्य ओळख होईल. त्या योगे तुम्हाला तुमची स्वतःची सत्य ओळख होईल. शक्य असल्यास पांढरे कपडे घाला, बसायला मऊ पांढरे आसन घाला. तुम्हाला आवडेल त्या शारीरिक आसनात स्थिर व्हा. स्थिर बसा. श्वसन नियमित ठेवा. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा पंजा ठेवून दोन्ही तळवे बेंबीच्या खाली पायाचा आधार घेऊन ठेवा. हे शक्य नसल्यास हाताचे दोन्ही तळवे दोन्ही गुडघ्यांवर ठेवा आणि मनगटे मांडीचा आधार घेऊन मांडीवर आरामात ठेवा. पाठीचा कणा जितका ताठ ठेवता येईल तितका ताठ ठेवा. डोळे सैलसर बंद करा. घट्ट दाबून मिटू नका. आपल्या अंतःकरणात सतत अनाहत नाद ओंकार स्वरूपात निनादत आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला काहीही ऐकायला येणार नाही तरीही तो ओंकार स्वरूप अनाहत नाद ऐकायचा प्रयत्न करा. याच वेळी मिटलेल्या डोळ्याने अंतःकरणात काहीतरी आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. हा अनाहत ओंकार स्वरूप नाद जेथे होत आहे ती जागा तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जितका पाहण्याचा प्रयत्न कराल तितका तुम्हाला दाट काळोख दिसण्याचा संभव आहे. त्या काळोखातच ती ओंकार स्वरूप अनाहत नादाची जागा लपलेली आहे, ती तुम्हाला शोधायची आहे. हे असे नित्य नियमित जितका वेळ मिळेल तितका वेळ करत राहा. अशा प्रकारे उपासना करताना तुमच्या मनात असंख्य विचार येतील, ते थैमान घालतील. तुम्हाला अनेक भौतिक लोभ प्रलोभनांची आठवण करून देतील. गत जीवनात मौज कशी करत होतात याची स्मृती उफाळून येईल. विनोदी चुटके आठवतील आणि हसू येईल. अंगाला खास सुटेल, जांभई येईल, उठून पळावे असे वाटेल. काय काय वाटेल ते होईल. तिकडे जराही लक्ष देऊ नका. हे सर्व मनात जसे आले तसेच ते आपोआप निघून जाईल. त्याची चिंता करू नका. तुम्ही त्यात लक्ष घालू नका. तसे केलेत तर तुम्ही फसलात असे समजा. मनाला तेच हवे आहे असे विचार घालवायचा प्रयत्न करू नका. अशा विचारांना इतकेही महत्त्व देऊ नका. तुम्ही तो अनाहत नाद आणि त्याची ती जागा शोधण्याच्या कामात रत राहा. याला स्थलकालाचे बंधन मुळीच नाही, कसलेही सोपस्कार नाहीत. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही ही साधना उपासना करू शकता. असे करताना जर तुम्हाला ग्लानी येऊ लागली, डुलकी येऊ लागली, तर तुम्हाला झोप येत असेल, तुम्ही कमरेत झुकू लागलात तर समजा की तुम्ही तो नाद ऐकणे सोडून दिले आहे आणि किंवा ती जागा शोधणे थांबवले आहे. काळोखात तुमची सोन्याची अंगठी हरवली आणि तुमच्याकडे टॉर्च नाही तर तुम्ही ती अंगठी त्या काळोखातही शोधायचा प्रयत्न कसा कराल? तसाच येथे भवसागरात आपला स्वनाद हरवला आहे. काळोखात आपली स्व ओळख हरवली आहे. भौतिकात आपले सत्य जीवन हरवले आहे. हे सर्व शोधायचे आहे. हे त्या सोन्याच्या क्षुद्र अंगठीहूनही अतिमोलाचे आहे. जर ग्लानी, ढुलकी, झोप असे काही येत असेल तर सरळ थोडा वेळ आराम करा आणि ताजेतवाने होऊन पुन्हा शोधकार्य सुरू करा.
असे सतत दररोज पूर्ण शक्तीने अथक प्रयत्नाने महिनोन्महिने शोध लागेपर्यंत शोध घेणे सुरू ठेवा. एक क्षण असा येईल की तुम्हाला त्या काळोखात काहीतरी हालचाल झालेली जाणवेल. तेथे अनेक अद्भुत गोष्टी जाणवतील. त्याचा आनंद घ्या. या गोष्टी तुम्हाला उपासना करायला प्रोत्साहित करतील. आता याचे नित्य जीवनात व्यसन लागेल. त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि ते व्यसन जोपासून वाढवा. त्या काळोखाच्या मध्यभागी एक पांढरा ठिपका जाणवेल. जर काळोख नसेल तर काळा ठिपका जाणवेल. आता त्या ठिपक्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. हा ठिपका कदाचित सारखा हलू लागेल, जागा सोडून इकडे तिकडे जाईल. त्याच्या मागे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तुम्हीही जा. हे असे त्या ठिपक्यावर लक्ष केंद्रित करताना आपलीच बुबुळ हल्ल्यामुळे होते. यात काही कालावधीनंतर स्थिरता येते. काळजी करू नका. आता हा ठिपका जरा मोठा होईल. त्याच्या मध्यभागी आपल्याला भेद करायचा आहे. त्यामागे रहस्य लपलेले आहे. त्यावर लक्ष केंद्रित करा. हा भेद आपोआप होतो. आपल्याला लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आणखी काहीही करावे लागत नाही. मध्यभागी लक्ष देत राहा. असे नित्य नियमित करत राहा. कदाचित यावेळी आणखी अनेक ठिपके तेथे उद्भवतील, परंतु असे जरी झाले तरी आपला ठिपका सोडू नका. एक दिवस तुम्हाला तो अनाहत नाद जाणवेल. तुम्ही प्रशांत व्हाल. त्या जागेवर तुम्ही स्वतः स्थित व्हाल. आता येथे दोन गोष्टी घडू शकतात, परंतु त्याचा परिणाम एकच असेल. एक, आपण लक्ष केंद्रित केलेल्या ठिपक्यामधून अनेक वर्तुळे बाहेर येऊ लागतील. इतर ठिपके लुप्त होतील. या सर्व वर्तुळांचे निरीक्षण करणे सुरू करा. किंवा दोन, सर्व ठिपक्यांमधून वर्तुळे बाहेर येऊ लागतील. तेथे आपण लक्ष केंद्रित केलेल्या विशिष्ट ठिपक्याला पाहणे सोडा. आता या सर्व वर्तुळांचे निरीक्षण करणे सुरू करा. ही वर्तुळे हळूहळू त्रिमित गोलाकार होऊ लागतील. ती अनेक रंग धारण करतील. आपण कधीही न पाहिलेले असे अद्भुत रंग आपल्याला दिसू लागतील. म्हणजे मूळ रंग 7च आहेत, परंतु त्यांच्या कधीही न पाहिलेल्या अशा विविध छटा दिसू लागतील. याचा अर्थ महाविलक्षण आहे. आपल्यात सप्तरिपूंनी ठाण मांडलेले आहे. त्यांनी अनंत संचित धारण केलेले आहे आणि त्याप्रमाणे आपले मन आपल्याला नाचवत आहे. या सप्तरिपूंचे हे मूळ 7 रंग असतात आणि त्यांच्या विविध संचिताप्रमाणे त्यांच्या विविध छटा असतात. आपण जसजसे अंतःकरणात अनाहत नाद आणि त्याची जागा शोधायचा प्रयत्न करत जाऊ, तसतसे हे रिपू आपले रंग दाखवू लागतात. या अवस्थेत साधकाला जीवन जगताना अनेक लोभ प्रलोभने आकर्षित करू लागतात. याकडे साफ दुर्लक्ष करून आपण आपले शोधकार्य नित्य नियमित सुरू ठेवायचे आहे. चुकून एखाद्या आकर्षणाला बळी पडलात तरी निराशा होऊ नका. त्यामधून वेळीच सावध व्हा आणि आपले शोधकार्य नेटाने सुरू ठेवा. हे असे सर्व रंग हळूहळू लोप पावतात. आपल्याला त्यासाठी काहीही करावे लागत नाही. याचा अर्थ आपण लोभ प्रलोभनामधून बाहेर पडत आहोत. या रंगावरून आपला स्वभाव स्पष्ट होत असतो. अर्थातच हे ठोकताळे आहेत. उदाहरणार्थ निळा रंग शांत, हिरवा रंग सतत उत्साही, लाल रंग भडकू राखुंड्या, काळा रंग राक्षसी, पांढरा रंग विरक्त स्वभाव दर्शवतो. यातील छटा त्या स्वभावाची तीव्रता किंवा मृदुता दर्शवतात. जसजसे हळूहळू आपण यामधून तरुण दूर जातो, तसतसे ही रंगसंगती दिसणे बंद होते. आता या गोलाकारांचे रूपांतर होते आणि आपला ग्रहगोल ताऱ्यांमधून प्रवास होऊ लागतो. हे सर्व तारांगण आपल्या अंगावर येत आहे असे वाटते, परंतु याचा अर्थ आपण पुढे पुढे जात असतो. अंतराळामधून प्रवास सुरू होतो. या सर्वाचा भरपूर आनंद घ्या. या सर्वांमध्ये तो अनाहत नाद हरवून जाईल आणि तुम्हाला पांढऱ्या प्रकाशाची झलक दिसेल. इतका पांढरा रंग तुम्ही याआधी कधीच पाहिलेला नसेल. हेच ध्यान असते. आता या ध्यानाची आवड निर्माण होईल आणि व्यसनही लागेल. ही सुरुवात आहे, हे लक्षात घ्या. ध्यानामध्ये अनेक दर्शने होऊ शकतील. ही दर्शने देवदेवतांची झाली तर तुम्ही अजून भौतिकात आहात. अजून खूप ध्यानधारणा व्हायला हवी आहे. हळूहळू जसजसे ध्यान गहन होत जाईल तसतसे त्या दर्शनांचे रूपांतर पांढऱ्या धवल अतिशुभ्र अशा अप्रतिम सौंदर्यात होईल. पांढरा रंग प्रखर होत जाईल आणि तरीही त्याचा तुम्हाला जराही दाह होणार नाही. कदाचित एखाद्या ज्योतिर्मय आकारातून पलीकडे जाणे होईल आणि प्रकाशाची प्रखरता तीव्र होईल, किंवा तसे न होता प्रकाशाची प्रखरता आणखी तीव्र होत जाईल. याचा आनंद घ्या. यथाकाळी दशदिशांनी शेकडो सूर्य उगवावेत अशा प्रकाशाने तुम्ही घेरून जाल.
तरीही तुम्हाला जराही दाह होणार नाही. तुम्हाला एक अलौकिक अनुभूती मिळेल. त्याचा महा आनंद होईल. तुम्ही आनंद सागरात बुडून जाल. तुम्ही स्थलकाल हरवून जाल. तुमची सावली नष्ट होईल. तुमचे स्वत्व हरवून जाईल. तुम्हाला त्या प्रकाशाचे सचैल स्नान होईल. तुम्ही तो प्रकाश व्हाल. याचा महाप्रसाद म्हणून आता जोपर्यंत तुम्ही योगिक आचरणाच्या प्रभावाखाली जीवन जगाल तोपर्यंत तुमच्या मस्तकासभोवती प्रकाशाचे आभा, प्रभावळ, वर्तुळ, वलय तयार होते. ही एक फार मोठी सिद्धी आहे. याचे भौतिक आणि आध्यात्मिक असे अनेकविध अनुभव योग्याला येतात. योग्याने याची जराही वाच्यता करू नये. याचा सहजानंद घ्यावा. सिद्धींची प्रचिती मुद्दाम पाहू नये. या सिद्धींच्या योगे योग्याचे जीवन त्याच्याही नकळत सुकर होते. त्याची योगसाधना उपासना विनाविघ्न होत राहते. आता या प्रकाशनाने येथे अनंताची यात्रा आरंभ झालेली आहे. यात्रेचे प्रस्थान ठेवले गेलेले आहे. अशी नित्य नियमित उपासना करत राहा. दररोज यात्रेचे प्रस्थान ठेवत राहा. दररोज हा असा महाप्रकाश स्नानाचा अनुभव येत नाही. जेव्हा उपासना नित्य नियमित कराल तेव्हा कधीकधी या प्रकाश स्नानाची कृपा होईल. जेव्हा जेव्हा हे असे अद्भुत अनुभवाला येईल तेव्हा त्या स्नानाचा महादिव्य आनंद घ्या. आता तुमच्या नित्य जीवनात जे जे बदल होतील त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि त्याचा समाधानाने आस्वाद घ्या. हे बदल कमी जास्त नसून योग्य असतात. याबद्दल तुम्हाला कोणी छेडले तर ते हसण्यावारी न्या. त्याची चर्चा होऊ देऊ नका. तो तुमच्यासमोर जे ताट वाढून देईल त्याचे सेवन करा. मौन राहा. हे तुम्हाला सिद्धींचे वरदान असते. याची वाच्यता करू नका. त्या फक्त तुमच्या पुरत्याच आहेत. हरिओम.